1 महिन्यामध्ये आपला कलम हा फुटायला सुरुवात होणार। सोप्या पद्धतीने आपल्याला हा कलम करता येतो घरच्या घरी अवघ्या 2 मिनिटात। शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण सीताफळाच्या झाडावरती कलम कशा पद्धतीने करतात हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला सीताफळावरती कलम करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर सर्वात प्रथम अशा पद्धतीने आपल्याला एक झाड लागणार आहे। झाड लागल्यानंतर त्यानंतर आपल्याला कलमपट्टी लागणार आहे। दुसरी गोष्ट जी फांदी आपल्याला पाहिजे ती फांदी एक लागणार आहे। सुरुवातीला आपण काय करायचं आहे की खालच्या साईडचे आपण पानं कट करून घ्यायचे। पानं कट केल्यानंतर आपल्याला काप घेण्यासाठी अडचण येणार नाही अशी फांदी आपण कोणत्याही दुसऱ्या व्हरायटीच्या सीताफळाची घेऊ शकतो। फांदी जास्त प्रमाणात लांब झाली त्यामुळे आपण कट करून घेणार आहोत। साधारणपणे 5 ते 6 सेंटीमीटरची आपल्याला गाडी पाहिजे। नंतर आपण ब्लेडच्या सहाय्याने आपण त्याला काप घेणार आहोत। काप व्ही आकाराचा आपण काप घ्यायचा आहे, चांगल्या पद्धतीने काप घ्यायचा आहे। शक्यतो ब्लेडचाच वापर केला पाहिजे कारण की एकदा कापणी केल्यानंतर ब्लेडने बरोबर ती काप हा आपला येत असतो। तर चांगल्या पद्धतीने व्ही आकारामध्ये आपण काप करून घ्या कारण की काप घेण्यासाठी जरा निब्बर काडी असते सीताफळाची, त्यामुळे चांगल्या पद्धतीने आणि निरोगी काडी वापरली पाहिजे। काप घेतल्यानंतर काय करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण बघू शकता कशा पद्धतीने आपण काप घेतलेला आहे। व्ही आकाराचा आपण काप करून घ्यायचा आहे। काप करून घेतल्यानंतर आपण जे बी आपलं मातोळ वृक्ष जे बी गावरान झाड आहे त्या झाड आपण कट करून घ्यायचं आहे। साधारणपणे 7 ते 8 सेंटीमीटरच्या वरतून आपण त्याला कट करून घ्यायचं आहे। कट करण्यासाठी आपण शेकटरचा वापर केला। त्यानंतर त्याला मधोमध आपण उभा छेद घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण छेद करून घ्यायचा आहे। छेद किती घ्यायचा आहे तर आपण त्यासाठी सोपा पर्याय वापरायचा। जी पण आपली काडी असते ती काडी माप घेऊन बघायचं की किती लांब आपण सुरुवातीला काप घेतलेला आहे त्या आकाराने आपण उभा छेद घ्यायचा आहे। उभा छेद घेतल्यानंतर मधोमध आपण ती काडी खोसून घ्यायची। अशा पद्धतीने काडी खोसल्यानंतर चिटकून बरोबर ती येते का नाही ती बघायची कारण की दोन्ही साईड कोण नाही आली तर एक साईडने सरळ काडी ही यायला पाहिजे। त्यानंतर आपण चिकट कलमपट्टीचा वापर करून त्याला आपण चांगल्या पद्धतीने बांधणी करून घ्यायची। कलमपट्टी ही आपल्याला ज्या जागेवरती आपल्याला पॉलिथिन मिळते त्या जागेवरती अवेलेबल होते। अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने बांधणी करून घ्यायची। बांधणी अशी करायची की त्यामध्ये हवा आणि पावसाचं पाणी किंवा पाणी कसल्याही प्रकारचं त्यामध्ये गेलं नाही पाहिजे जेणेकरून आपला कलम हा फेल होण्याची शक्यता आपल्याला येणार नाही। तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपली कलमपट्टीने आपण कलम हा आपला आवळून घ्यायचा आहे। आवळून घेतल्यानंतर अशा जरा आपण कलमपट्टी जर ताणली तर ती अशी दोरीवणी तयार होते आणि बाकीची कलमपट्टी आपण तोडून तिला चांगल्या पद्धतीने गाठ मारून घ्यायची। गाठ मारून घेतल्यानंतर आपला कलम हा झालेला आहे। आता साधारणपणे 1 महिन्यामध्ये आपल्याला त्याला नवती फुटायला सुरुवात होते। 20 दिवसाला फुटते पण जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आसपास आपल्याला चांगल्या पद्धतीने नवती फुटा येते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।